नमस्कार मित्रांनो, जी के विथ RBSमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण महात्मा फुले यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827. मृत्यू कधी झाला? 28 नोव्हेंबर 1890 ज्योतिबा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. मुंबईच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इसवी 1888 या साली मिळाली. महाराष्ट्राला 3 प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी आपल्या अनुयायांसह सर्व जातीतील लोकांना समान हक्क मिळवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. चला तर मग अधिक माहिती बघूयात ज्योतिबा फुलेविषयी. त्यांचं टोपण नाव होतं ज्योतिबा किंवा तसेच त्यांना महात्माही म्हणत. जन्म 11 एप्रिल 1827 कडगुण, सातारामध्ये झाला. त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 पुणे, महाराष्ट्र. संघटना, कुठली संघटना स्थापन केली? सत्यशोधक समाज. प्रमुख स्मारके भेडेवाडा, गंजपेठ, पुण्यात. धर्म हिंदू. प्रभाव थॉमस पेन आणि शिवाजी महाराज. प्रभावित डॉक्टर आंबेडकर. वडील गोविंदराव शेरीबा फुले. त्यांच्या आईचे नाव होते चिमणाबाई फुले. पत्नी सावित्रीबाई फुले. अपत्य यशवंत फुले, जे की दत्तक अपत्य होते त्यांचे. शेतकऱ्यांचे आसूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्या काळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवून दिली. बालपण आणि शिक्षण. ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कडगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. ज्योतिराव केवळ 9 महिन्यांचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. ज्योतिबांचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. इसवी 1842 मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे 5-6 वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने महात्मा फुले यांना सेंद्रिय बुद्धिवंत असे संबोधले आहे. शैक्षणिक कार्य. महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाईंवर सोपविली आणि यानंतर
ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती. मेजर कँडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याच त्याचबरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण सगुणाबाई क्षीरसागर यांच्याकडून मिळाली. सामाजिक कार्य. मानवी हक्कावर 1791 मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींच्या शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही ज्योतिरावांचे दर्शन होते. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे हा विचार मांडणारे ज्योतिराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्व होते. सत्यशोधक समाज. 24 सप्टेंबर इसवी सन 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर 19 स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य करीत होत्या. त्याचवेळी सावित्रीबाई ह्या एका कन्याशाळेच्या शिक्षिकाही होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्या वेळी लेखन प्रकाशनचे काम केले. दीनबंधू. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. न्यायापासून, अत्याचारांपासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सर्वसाक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी, हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजामार्फत पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. यानंतर आपण बघूयात ज्योतिबांच्या जीवनाचा पूर्ण आढावा या चार्टमधून. एप्रिल 11 इसवी सन 1827 मध्ये त्यांचा जन्म कटगुण, जिल्हा सातारा मध्ये झाला. यानंतर 1834 ते 1838 पंतोजीच्या शाळेत मराठी शिक्षण. नंतर 1840 नायगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या 7 वर्षाच्या सावित्रीबाई नावाच्या कन्येशी विवाह. 1841 ते 47 मिशनरी शाळेत माध्यमिक शिक्षण.
1847 लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा तालीम व इतर शारीरिक शिक्षण आणि क्रांतिकारक विचार. 1847 थॉमस पेन कृत राईट ऑफ मॅन या ग्रंथाचे मनन. 1848 मध्ये उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान. त्यानंतर शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा. 1849 शिक्षणाचे व्रत घेतल्याने पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह करावा लागलेला गृहत्याग. 1849 मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणाऱ्या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण. 1851 मध्ये चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्तापेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना. नंतर नोव्हेंबर 1852 मध्ये मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्या खात्याकडून सत्कार. 1847 थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा अभ्यास. नंतर 1848 भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. सप्टेंबर 1851 मध्ये भिडेवाड्यात व रास्तापेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात. 1852 पुणा लायब्ररीची स्थापना. मार्च 1852 वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. नोव्हेंबर 1852 मेजर कँडी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार. यानंतर 1853 मध्ये दी सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग अँड अदर्स स्थापना केली. 1854 मध्ये स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी. 1855 रात्रशाळेची सुरुवात केली. 1856 ज्योतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला. 1858 शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली. 1860 विधवा विवाहास सहाय्य केले. 1863 बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. 1865 विधवांच्या केशवपणाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला. 1864 गोखले बागेत विधवा विवाह घडवून आणला. 1868 दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. 1969 छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा लेखन. जून 1969 शिक्षण विभागाचे ब्राह्मण पंतोजी रचना. 1969 ब्राह्मणाचे कसब या पुस्तकाचे लेखन. ऑगस्ट 1969 भगवान परशुराम याला नोटीस. 1873 गुलामगिरी. 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यानंतर 1875 शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले अहमदनगर येथे. इसवी सन 1875 स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास सहाय्य केले. 1876 ते 82 मध्ये पुणे नगरपालिकेचे सदस्य. 1880 दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला. 1880 नारायण मेघाजी लोखंडे यांना मिल हँड असोसिएशन या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेस सहाय्य केले.
1882 विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. 1887 सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडून आणण्यास सुरुवात केली. 1888 ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार. 1888 मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने राव बहादूर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून महात्मा ही पदवी प्रदान केली. आणि नोव्हेंबर इ.स. 1890 पुणे येथे निधन. अशा प्रकारे आपण महात्मा फुले यांच्याविषयी माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.